नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशीमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करतो शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, सगळ्यांच्याच बॅचच्या चांगल्या निघत आहेत आणि भाव थोडा कमी मिळतो आहे, हे एक सत्य आहे. तर ते आपल्या हातामध्ये नाही आहे भावाचं. आपण चांगल्या मार्केटमध्ये ज्या ठिकाणी भाव मिळतो त्या ठिकाणी विका. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण ते सांगितलं होतं. तर आपण आपल्या शेतीकडे वळूया. तर आपण बरेचसे व्हिडिओ आपल्या शेडमधले आतमधले जे प्रॉब्लेम येतात त्याच्यावरती टाकले होते. पण आता एक आपल्या तुती बागेतले आपण व्हिडिओ चालू करणार आहोत. तर 2 ते 3 विषय आपण घेऊन आलेलो आहोत. तर ते विषय प्रत्येक शेतकऱ्याला अडचणी येतात. तर त्या विषयावर आपण बोलणार आहोत. तर ते विषय कोणते? पहिला विषय असा आहे की तुतीला जे आपलं विष्ट्य निघते अडीची ते टाकायची की नाही टाकायची, जेव्हा संभ्रम आहे तर त्याच्यावरती आमच्या अनुभवातून आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. 2 नंबरला विषय असा आहे की आपल्या तुतीमध्ये जे फुटवे येतात हे जरड येतात. हे लवचिक येत नाहीत. तर आणि त्याच्या कालांतराने त्याची वाढ पण कमी होतो आणि जरड पाला हा सुरुवातीपासून निघत असल्यामुळे शेंडा हाही जरड होतो. तर यावर उपाय. आणि तिसरा मुद्दा आहे, जे आपलं झाड असतं तुती बागेचं, आपण हे सतत याचं पाला घेत असतो. तर याला जमिनीतून लागणारी बुरशी आणि त्याच्यावरले उपाय. आणि ते बुरशी लागल्यामुळे झाडावरती आपण किती खत फवारणी केली तर होणारे परिणाम आणि बुरशीनाशक वापरण्याचे फायदे आपण याबाबतीत तिसरा विषय घेतला आहे. तर पहिला विषय आपला आहे, तुती बागेला आपण अळ्यांची विष्ठा टाकायची की नाही खत म्हणून. तर त्याचा सोपी एक उपाय आहे. तर संभ्रम असा आहे की त्याच्यामध्ये बरेचसे रोग असतात. तर बरोबर आहे, रोग असू शकतात. तर आपण काय करतो, आपल्या शेडमध्ये ज्यावेळेस कचरा असतो ना त्यावेळेस आपण फवारणी घेतो त्याच्यावरती सेरी स्वच्छची, जेणेकरून निर्जंतुकी करून आपण कचरा काढतो. 2 नंबरला आपण हे जे आहे बघा, आपण याच्यामध्ये अळ्यांची विष्ठ्याचं खत टाकलेलं आहे. तर हे खत आपण 8 ते 10 दिवस वाळू घालतो आणि वाळू घातल्यानंतर आपण ते शेतीमध्ये पसरवत असतो. तर वाळू घातल्याचा फायदा असा आहे की त्याच्यामधले जे बॅक्टेरिया ते पूर्ण मरून जातात. कारण की सूर्यप्रकाश हा एकमेव असा स्रोत आहे फ्रीज आहे की त्याच्यामुळं आपण कोणतेही रोग आहेत वाळू घातल्यानंतर ते आपण मारू शकतो. आणि राहिला प्रश्न पावसाळ्यातला, तर बरेच शेतकऱ्यांचा प्रश्न असा असेल की पावसाळ्यामध्ये हे खत आपण वाळू कसं घालायचं. तर पावसाळ्यामध्ये वाढवता येतच नाही खत. तर एका गड्ड्यामध्ये टाकून ते चांगलं 4 ते 5 महिने पावसाळा असतो तर ते कुजू द्यायचं, नंतर ते वापरायचं. तर हे असं आपण जैविक खताचा वापर आपल्या स्वतःचाच करायचा आहे. कारण की तुम्हाला माहीत आहे खताचे भाव दिवसेंदिवस खताचे नवीन नवीन रेट येत आहेत. आणि एक 50 किलोची गोणी बघा 2,000च्या समोर गेलेली आहे. तर रासायनिक खताच्या ऐवजी आपण आपले जे फ्रीचे खत आहेत ते वापरायला पाहिजेत. आणि दुकानावर जे खतं असतात ना, तर ते खतं आपल्याजवळ आपल्या शेतात बनणारं खत हे ओरिजिनल खत आपण सोडून त्या दुकानावरच्या खताच्या महागड्या मागा लागतो आणि आपला पैसा खर्च करतो. तर ज्यांच्याकडे पैशाची उपलब्ध आहे त्यांनी ते खरेदी केलं चालतं. पण ज्यांच्याकडे पैसे उपलब्ध नाही त्यांनी आपलं स्वतःचं खत बनवून टाकायचं. शेणखत वापरायचं, त्याच्यानंतर अळ्यांची विष्ठा वापरायची सुकून निर्जंतुकी करून. त्याच्यानंतर गूळ सोडायचा तुतीला, ते डिकंपोजर सोडायचं. तर असे, आणि हा कचरा पण कुजवायचा. असे बरेचसे जैविकचे उपाय आहेत जे आपल्या तुतीला आपण खत म्हणून वापरू शकतो. आणि अल्प प्रमाणात रासायनिक खत दिलं आपण तर आपल्या तुतीमध्ये चांगला पाला येऊन आपली बॅच निघू शकते. तर आपल्या 2 नंबरच्या विषयाचं आपण वळूया. 2 नंबरचा विषय होता की आपल्या तुतीला येणारा पाला हा जरड आणि कमी वाढीचा आणि क्वालिटी चमक नसणारा येतो आणि त्याच्यावरती उपाय. तर बघा, याच्यामध्येच एक 2 भाग विखरलेले आहेत. तर तुतीला आपण पाण्याचा खूप जास्त ताण दिला तर या सालीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी पडतं. त्याच्यानंतर त्याला जो येणारा कोंब आहे त्याला फुटवा म्हणतो आपण. तो फुटवा पण जरड येणार आहे आणि कालांतराने तो वाढ झाल्यानंतर त्याला जरडच पानं येणार, जरडच शेंडा येणार आहे. त्याची वाढ कमी होणार आहे आणि आपण किती त्याला खतं फवारणी केली तर आपला तो दुरुस्त होणार नाही. तर पाण्याचं व्यवस्थापन हे जरुरी आहे, गरजेचं आहे पाण्याचं व्यवस्थापन. तुम्ही जास्त पाणी न न देता वापसा कंडिशनमध्ये तुती वरच्यावर पाणी देत राहिले ना, तर तुमचा बघा शेंडामध्ये फुटवा कसा येतो. आणि आपण परत परत बॅच घेत असतो, कट करत असतो. तर त्याला तुतीला पाण्याचं प्रमाण जे आहे उन्हाळ्यामध्ये ते मेंटेन ठेवावं लागतं. आणि याच्यामध्ये रोटर थोडं अल्प प्रमाणात रासायनिक खत आणि आपलं पाटपाणी आणि ठिबकचं पाणी वरच्यावर देत राहिलं ना, जास्त ताण न देता केलं तर आपण तो जरड फुटवा आहे तो आपण थांबवू शकतो. तर अशा प्रकारे नियोजन करू शकतो आपण फुटवा चांगला येण्यासाठी.
आणि 3 नंबरला आपला विषय असा होता, तत्पूर्वी आपण नवीन आले असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही अशाच आमच्या अनुभवातून व्हिडिओ टाकत असतो, जेणेकरून रेशीम उद्योगात नवीन शेतकरी असो, जुना शेतकरी असो, माहितीची देवाणघेवाण झाली पाहिजे याकरता आमचे व्हिडिओ आम्ही टाकत असतो. आणि ते कसे वाटतात तुम्ही कमेंटमध्ये लिहा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये लिहा. गरजूवंत शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. तर तिसरा मुद्दा असा होता की आपला जे झाड आहे, आपण काय करतो, याचा पाला सतत बॅच घेत असतो आणि काही शेतकरी म्हणतात पहिली बॅच चांगली निघाली, आमची दुसरी त्याच्यापेक्षा कमी निघाली, तिसऱ्या बॅचीला खूप कमी उत्पन्न झालं. तर त्याचं कारण असं आहे की हे पीक पाल्यावर अवलंबून असल्यामुळे भरपूर सारा आपल्या जमिनीमधून कसं पाण्याचा उपसा करतो, तसं आपण अन्नद्रव्याचा या तुतीद्वारे जमिनीतला उपसा करत असतो. आणि आपलं काही देणं बनते जमिनीच्या प्रती. जमिनीमध्ये खूप जास्त अन्नद्रव्याची कमतरता आली तर साहजिक आहे की आपली तुतीचं क्वालिटी पण बिघडणार आहे. तर आपण छोटे मोठे उपाय आपण सांगितल्याप्रमाणे खतं वापरायची आहेत आणि बुरशीनाशक हे कंपल्सरी वापरायचं आहे प्रत्येक बॅचीला, जेणेकरून हे खोडामध्ये जे इंटरनल बुरशी आहे, तुम्ही 1-2 झाडाला कट करून बघू शकता, त्याच्या मध्यभागी आपल्याला काळसर कलरचा एक थर दिसतो, तर ते बुरशी आहे. तर ते बुरशी आल्यामुळे काय होतं की आपल्याला आपल्या तुतीला बरेचशा इंटरनल प्रॉब्लेम येतात. बुरशीमुळे शिरा खाणं चालू होतं, आपल्या मुळा खाणं चालू करते बुरशी, तर आपल्या तुतीला त्याचा इजा होतो आणि पाल्याची क्वालिटी बिघडते. तर आपण जे कट केलेलं आहे तर आपल्या याला बघूया आपण की काळा कलर आहे काय. तर हे बघू शकता आपण हे कट केलेलं आहे, तर पूर्ण व्हाईट आलेलं आहे. त्याचं कारणच असं आहे की आपण साप बुरशीनाशक पावडर वापरायचं आहे, जेणेकरून काय होते की आपल्या काही शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होतो, 2-3 फुटाचा पाल्यानंतर खालच्या साईडला हिरवट पान असतं आणि मधामध्ये पांढऱ्या कलरचे ठिपके येतात. तर ते याच कारणामुळे येतात. तर आपल्या तुती बागेचं पण आपण तुतीचं पण रक्षण करायला पाहिजे, जेणेकरून काय होईल की आपल्या पाल्यामध्ये पण ते बुरशी येते. तर बुरशीनाशक हे म्हैसूरचं जे वेबसाईट आहे ना, तुम्ही त्यावर चेक करू शकता. आपण जे बुरशीनाशक सांगतो हे चालते की नाही चालते, आणि शास्त्रज्ञांनी अप्रूव्ह केलेलं आहे. साप बुरशीनाशक पावडर हे इंटरनल म्हणजे तुतीच्या आतमध्ये जाऊन मुळापर्यंत काम करतं आणि पानावरची पण बुरशी मारतं. तर हे बहुउपयोगी असं एक फंगीसाईड म्हणजे बुरशीनाशक आहे. तर प्रत्येक फवारण्यानंतर कट केल्यानंतर आपण त्याच्यावरती फवारणी करायला पाहिजे आणि 1 ते 1.5 फूट पाला झाला तर आपण फवारणी करू शकता. तर अशा प्रकारे आपण आपल्या तुतीच्या बागेमध्ये नियोजन करू शकता. आणि याच्यामध्ये आता हे खत टाकल्यानंतर रोटावेटर होणार आहे, हे पूर्ण खत मिक्स होणार आहे आणि याला अल्प प्रमाणात रासायनिकचा खताचा डोस देणार आहे. आता तुम्हाला खताचा डोस कोणता देणार आहे, तर आपापली जमीन बघून खताची बदलत असतं. तर ते खत तुम्ही तुमच्या जमिनी कोणत्या पद्धतीची आहे त्यानुसार तुम्ही खत द्या. आणि शक्य असल्यास माती परीक्षण करून घ्या. अव्यढव्य खत टाकू नका. खताचे भाव खूप वाढलेले आहेत आणि जे गरज नसताना आपण ते झाडाला टाकलं तर माती पण खराब होते. तर अशा प्रकारे आपल्या तुतीचं नियोजन करा. उन्हाळ्यामध्ये आता बॅच चालू होणार आहे. 27-28 तारखेची अंडी बहुतेक येणार आहेत. थोडं मागं पुढं होऊ शकतं. तर आमची बॅच चालू होणार आहे. आमच्याकडे पाला बघूया, ते त्या साईडला थोडा पाला आहे. 60-70 अंडीपुंजाचा आम्ही ते 60-70 अंडीपुंज पण घेतले आणि 20,000पर्यंत उत्पन्न झालं तरी वर्षभराचा किराणा निघून जातो त्याच्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये घरी बसल्यापेक्षा आपल्या शेडमध्ये मिनी स्प्रिंकलर सोलरवर चालवून आपण आपल्या कूलरपेक्षा जास्त थंड करून शेड आपण आपल्या शेडवर उन्हाळ्यात चांगलं एन्जॉय करून बॅच घेऊ शकतो. आणि कमी घेतली बॅच तर पाला पण कमी टाकावा लागतो आणि सहजरित्या आपण पाला टाकू शकतो. तर अशा प्रकारे आमचं नियोजन चालतं. जास्त उत्पन्नाची आशा नसतं उन्हाळ्यामध्ये, तर आपण पावसाळ्यापासून चांगल्या उत्पन्नाची आशा करतो. तर जे आलं आपलं उन्हाळ्यामध्ये ते आपलं नफाच असतो आणि त्याच्यामध्ये पावसाळा नसल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये श्रम कमी लागतात. फक्त उन्हामुळे आपल्याला शेड थंड ठेवण्याची मेहनत आहे. तर आपण आपले व्हिडिओ चालू करणार जेव्हा आपली चॉकी, आपल्या मागच्या टनलमधली चॉकी तुम्हाला माहीतच आहे किती फेमस झाली होती. बरेच शेतकऱ्यांनी चांगलं उत्पन्न काढलेलं अकोला जिल्ह्यामध्ये. तर ज्या शेतकऱ्यांना टनलमध्ये चॉकी बनवायची त्यांनी आपले मागचे व्हिडिओ पहा. तर हा होता आजचा व्हिडिओ. तो तुम्हाला कसा वाटला हा कळवा. चला तर भेटू मग पुढच्या व्हिडिओत एक नवीन विषय घेऊन. आणि एक नवीन विषय घेतल्यानंतर त्याच्यात जो प्रॉब्लेम येतो त्याच्यावर उपाय पण त्याच व्हिडिओमध्ये घेऊन. तोवर नमस्कार.